नमस्कार, आगडी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण करणार आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये घशाला आराम देण्यासाठी मस्त पौष्टिक गुणकारी हेल्दी असं शेवग्याच्या शेंगाचं सूप। तर मस्त दाटसर बनवून तयार होते आणि एकदम पौष्टिक आहे। लहानांपासून तर मोठ्यापर्यंत कुणी सुद्धा याला पिऊ शकता। जे डाएट करतात त्यांच्यासाठी तर उत्तम हे सूप आहे किंवा यामध्ये कुठलेच मसाले मिसळले नाही। मस्त टेस्टी बनवून तयार होते। तुम्ही लहान मुलांना सुद्धा हे सूप प्यायला दिला तरी ते आवडीने पितील। मस्त टेस्टी आहे। रेसिपी खूप सोपी आहे। तुमचं हे सुद्धा सूप छान याप्रमाणे दाटसर व्हावं म्हणून तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे। अजिबात कुठे स्किप करून बघा नका। चला तर मग मस्त आपण गरमागरम मस्त शेवग्याच्या शेंगाचं सूप करायला घेऊयात। पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग मस्त असं आपण पौष्टिक अत्यंत गुणकारी शेवग्याच्या शेंगाचं पौष्टिक असं सूप करायला लगेच सुरुवात करूया। शेवग्याच्या शेंगाचं सूप बनवण्यासाठी इथं अशा जाड शेंगा घ्यायच्या। बघा इथं हलक्याशा अशा जाड आहे। या सूप करण्यासाठी आपल्याला अशी शेंग हवी म्हणजे त्याचा गर व्यवस्थित निघेल। बघा शेवग्याचं सूप बनवण्यासाठी अशा शेंगा घ्यायच्या आहे। त्याचे मी 2 ते 3 इंचावर असे तुकडे करून घेतले। तुम्ही बघू शकता छान असे लांब लांब तुकडे करून घेतले। याची साल अशी सहज निघते। तुम्ही बघू शकता सहज याची अशी साल निघत आहे। जास्त बारीक अशा शेंगा घेऊ नका म्हणजे त्याचा गर व्यवस्थित निघणार नाही। आता या शेंगाची संपूर्ण अशी आपण साल काढून घेऊया। आता इथे मी कुकरमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घेतलं आहे। यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे। नाही घातली तरी चालेल परंतु हळदीने रंग छान येईल म्हणून मी हळद घालून घेते। आणि यामध्येच आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। तर बघा इथं मी शेंगा 2 वेळा स्वच्छ अशा धुवून घेतल्या आणि त्यासोबत बाकीचं साहित्यसुद्धा बघूया। बघा 2 कांदे त्याच्या मी अशा फोडी करून घेतल्या। 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो त्याच्यासुद्धा अशा फोडी केल्या। 7 ते 8 लसूण पाकळ्या आहे आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या आहे। आता हे सगळं साहित्य कुकरमध्ये घालून घ्यायचं। टोमॅटोच्या फोडी, कांद्याच्या फोडी, लसूण पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातल्या आहे। आता कुकरला झाकण लावून घ्यायचं। हे साहित्य सगळं आधी असं मिसळून घ्यायचं। आता कुकरला झाकण लावून गॅस मंद आचेवर ठेवून कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घेऊया। आता इथे कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेतल्या। कुकर गॅसवरून खाली उतरून घेतला मी। झाकण उघडून बघूया। बघा सगळं साहित्य व्यवस्थित शिजलेलं आहे। आता हे आपल्याला सगळं साहित्य परातमध्ये काढून घ्यायचं आहे। यातील सगळं पाणी असं निथळून घ्यायचं आणि या परातमध्ये घालून घ्यायचं आहे। हे बघा असं सगळं पाणी निथळून काढायचं आणि लगेच परातमध्ये घालून घ्यायचं आहे। आणि कुकरमध्ये जे पाणी शिल्लक आहे ते आपल्याला फेकून द्यायचं नाही। त्या पाण्याचा आपण वापर करणारच आहे। सूप करण्यासाठी आपण हे पाणी घेणारच आहे म्हणून फेकून द्यायचं नाही। आता बघा इथं सगळ्या शेवग्याच्या शेंगा काढून घेतल्या। अशा बाजूला वेगळ्या केल्या आहे आणि जे साहित्य घातलं होतं ते सुद्धा वेगळं केलं। सगळं साहित्य हलकंसं गार करून घेतलं। त्याचबरोबर जे कुकरमध्ये पाणी होतं ते मी चाळणीमधून गाळून घेतलं आहे। बघा एवढं पाणी निघलं आहे। आता आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं। हे बाकीचं साहित्य आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे। शिजलेलं टोमॅटो, कांद्याच्या फोडी, लसूण आणि हिरवी मिरची हे यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता हे मिक्सरचं भांडं बाजूला ठेवूया। या शेवग्याच्या शेंगामधला आपल्याला फक्त गर घ्यायचा आहे। चमच्याने यातील फक्त आपल्याला असा गर काढून घ्यायचा आहे। शेंगा जर छान असतील तर गर काढायला सोपा पडतो, लगेच निघतो। बघा मस्त जाडसर आहे शेवग्याच्या शेंगा आहे। गर बघा किती छान आहे। यामध्ये असा काढून घ्यायचा। याच पद्धतीने सगळ्या शेवग्याच्या शेंगामधील गर काढून घेऊया। बघा इथं मी सगळा शेवग्याच्या शेंगामधील गर काढून घेतला। एवढा निघला आहे। आता मिक्सरच्या भांड्यात हा घालून घ्यायचा। जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मिश्रण घातलं होतं त्यामध्येच हे घालून घ्यायचं। मस्त गर निघला आहे। यामध्ये घालून घेऊया आणि जे शेंगा शिजवण्याचं पाणी होतं ते यामध्ये थोडंसं घालायचं आणि मस्त याची पेस्ट करून घ्यायची आहे। आता इथे गॅसवर मी मोठी कढई ठेवली आहे
आणि यामध्ये आपल्याला जे शेंगा शिजवून उरलेलं पाणी होतं ते घालायचं आहे. ते मी गाळून घेतलं होतं. मस्त पेस्ट तयार करून घेतली. ही सगळी पेस्ट यामध्ये घालूया. फक्त मिक्सरचं भांडं धुवून मी थोडं पाणी घालते. तुम्हाला हे सूप कितपत असं दाटसर हवं आहे आणि कितपत पातळ, त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करून तुम्ही घेऊ शकता. हे बघा, थोडं मिक्सरचं भांडं धुवून पाणी घातलं. तुम्ही सूप बघू शकता, मस्त असं दाटसरच पाहिजे मला, जास्त असं पातळ करत नाही, म्हणून मी अगदी थोडंच पाणी घातलं आहे. गॅस मंद आचेवर करून घेऊया. यामध्ये चवीप्रमाणे थोडं मीठ घालूया. यामध्ये बाकीचं कुठलंच साहित्य घालत नाही आहे. अगदी चिमूटभर मीठ घालायचं. जेव्हा आपण शेंगा शिजायला घातल्या होत्या त्यावेळेस मीठ घातलं होतं. आता मिठाचं प्रमाण थोडं कमी करूनच घालायचं आणि मस्त याला दणकून एक उकळी आणून घेऊया. छान इथं सूपाला एक दणकून उकळी आली आहे. तुम्ही बघू शकता किती भारी दिसत आहे हे सूप आणि याला रंगही छान असा सुरेख आला आहे आणि मस्त दाटसर हे सूप बनवून तयार आहे. यामध्ये आपण कुठलं साहित्य मिसळलं नाही किंवा तूप, बटर असं काहीही घातलं नाही. जे डाएट करतात त्यांच्यासाठी पौष्टिक आणि हेल्दी असं हे सूप आहे. लहान मुलांना सुद्धा तुम्ही हे सूप देऊ शकता, परंतु मिरचीचं प्रमाण थोडं कमी घ्यायचं. एखादी हिरवी मिरची घालायची. यामध्ये कोथिंबीर घालूया थोडीशी. छान मस्त अशी उकळी आली आहे. आता लगेच गॅस बंद करूया आणि गरमागरम असं सूप सर्व करून घेऊया. तुम्ही बघू शकता मस्त असं दाटसर झालं आहे. बघा, मस्त एकदम पौष्टिक गुणकारी असं हे शेवग्याच्या शेंगाचं सूप आहे. लहान मुलं आहेत त्यांनासुद्धा तुम्ही हे सूप पिण्यासाठी दिलं तर ते आवडीने पितील. मस्त दाटसर आणि एकदम चविष्ट हे सूप बनवून तयार होते. तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये गरमागरम सूप नक्की करून प्या. घशालासुद्धा मस्त असा आराम मिळेल. सूप एकदम दाटसर झालं आहे. खूप असं गुणकारी आहे. भरपूर साऱ्या प्रमाणात कॅल्शियम असते यामध्ये. हे सूप तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला ही रेसिपी खूप आवडणार आहे. रेसिपी एकदा करून बघा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झाली ते. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आपली वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.